आणि दिव्यांनी दत्तात्रय रावते आज या नियोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये तरुणांच्या समाज माध्यमांवरील वाढत्या सक्रियतेचा आत्मनिर्भर भारत निर्मितीवर होणारा परिणाम याविषयी वक्तव्य करण्यासाठी उभे आहे. स्वर्गीय डॉक्टर संजयजी भारती यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित या वक्तृत्व स्पर्धेमध्ये उपस्थित समस्त मान्यवर, गुरुजन वर्ग, परीक्षक महोदय व तसेच माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. देश हीच माता, देश जन्मदाता, घडो देश सेवा ऐसी बुद्धी दे अनंता, घडो देश सेवा ऐसी बुद्धी दे अनंता. अशा या भारत देशाला आत्मनिर्भर बनवण्याची जबाबदारी आजच्या युवकांवर आहे. 12 मे 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा केली. मग आत्मनिर्भरता म्हणजे नेमकी काय? मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचे आहे, मी माझ्या देशासाठी काहीतरी करणार, ही भावना जेव्हा प्रत्येक तरुणाच्या मनात निर्माण होईल तेव्हाच मला असं वाटतं की आत्मनिर्भर भारताची खरी प्रतिमा आपल्याला दिसू शकेल. मग आत्मनिर्भर भारताची नेमकी ओळख तरी काय असावी? सुजलाम सुफलाम तर असावीच असावी, पण त्याबरोबरच निरोगी, निर्व्यसनी व नैतिक नीतिमूल्यांचे जोपासना करणारी पिढी व तरुण वर्ग जेव्हा या गोष्टीचा स्वीकार करेल की त्यांना आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे, तेव्हाच मला असं वाटते की आपल्याला आत्मनिर्भर भारताचे खरे दर्शन करू शकेल. आज आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे आणि मी संपूर्ण सभागृहाला निश्चय सांगू इच्छिते की याच आत्मनिर्भर भारत संकल्पनेचे वाहक ही आजची तरुण पिढीच आहे. स्वामी विवेकानंदांच्या मते युवक कसा असावा? मनामध्ये उत्साह आहे, चेहऱ्यावर तेज आहे, देहामध्ये बळ आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, तोच आदर्श युवक आहे, तोच आदर्श युवक आहे. पण आजच्या युवकात एक आरोप असाही केला जातो की तो सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यमांमध्ये दूर पडलेला आहे. ही सत्यता नाकारता येणारच नाही, पण या विषयाची दुसरी म्हणजे नकारात्मक बाजू किंवा सकारात्मक बाजू बघणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. परीक्षक महोदय, मला असं वाटतं की आपणास आत्मनिर्भर भारत घडवायचा असेल तर आपणास कृषी क्षेत्र, आर्थिक क्षेत्र, वैज्ञानिक क्षेत्र, तांत्रिक क्षेत्र, संरक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्र या सर्व क्षेत्रात प्रगती करणे फार महत्त्वाचे आहे असे मला वाटते. यानंतर याच युवा शक्तीला रोजगार मिळवून देण्यासाठी 16 जानेवारी 2016 रोजी स्टार्टअप इंडियाची घोषणा करण्यात आली. याद्वारे विविध उद्योजकांना मदत मिळाली व त्यामुळे विविध युवकांना रोजगार मिळाला. व या संबंधीची आपल्याला माहिती कुठून होते? तर ही माहिती आपल्याला नेहमीच समाज माध्यमांच्या मदतीतून होत असते. यानंतर सांगायचे झाल्यास मेरा युवा भारत या ऑनलाईन पोर्टलवर युवकांचे रजिस्ट्रेशन केले जाते व ते युवक वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था, व्यावसायिक संस्था व NGOशी जोडल्या जातात. याद्वारे देखील युवकांना रोजगार मिळण्याची संधी प्राप्त होते आणि या संबंधीची माहिती देखील आपल्याला सतत सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यमांच्या मदतीने मिळत असते. आत्मनिर्भर भारत या संबंधी उद्बोधन करण्यासाठी वेगवेगळे चर्चासत्र आयोजित केले जातात. याचेच एक सर्वोत्तम उदाहरण सांगायचे झाल्यास तमिळनाडूतील सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या मीडिया अँड कम्युनिकेशन या विभागाने सोशल मीडिया आणि आत्मनिर्भर भारत ऑन द रोड टू सक्सेस या विषयावर 28 आणि 29 एप्रिल 2022 रोजी 2 दिवसीय चर्चासत्र आयोजित केले होते, ज्यामध्ये त्यांनी आत्मनिर्भर भारताचे महत्त्व सांगितले व आत्मनिर्भर भारत कसा घडवावा या संबंधी उपाययोजना सांगितल्या. यानंतर मला असे सांगावेसे वाटते की आत्मनिर्भर भारतात युवकांचे योगदान फार मोठे आहे. याचंच एक उदाहरण बघायचे झाल्यास भारताने नुकतीच चंद्रयान मोहीम ही फत्ते केलेली आहे. यानंतर आरोग्य क्षेत्रातही भारताने फार मोठ्या प्रमाणावर प्रगती केली आहे असे मला वाटते, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर समाज माध्यमांच्या मदतीने आजच्या युवकांनी कोरोना लसीची निर्मिती केली व ती लस दुर्बल परंतु गरजू देशांना निशुल्क वितरित केली. हे आजच्या पिढीचे एक सेवाभावी वृत्तीचे उदाहरण दिसून येते. यानंतर मला असे वाटते की हे तर झाले आत्मनिर्भर भारताच्या समाज माध्यमांतून केलेल्या प्रगतीचे काही उदाहरण, पण यानंतर पण आपण समोर जाऊन आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी समाज माध्यमांच्या मदतीने आपले योगदान कसे देऊ शकतो? तर मला असं वाटतं की भारत देशाला आत्मनिर्भर बनायचं असेल तर त्याला आपली युवा शक्ती जपून ठेवणं फार महत्त्वाचं आहे. मग पण ही आज युवा शक्ती जी आहे ती युवा शक्ती कुठे ना कुठे नकळतच ब्रेन ड्रेनचा शिकार होते आहे. ती शिक्षणासाठी किंवा नोकरीच्या संदर्भात परदेशात जाऊन राहत आहे. त्यामुळे आपला भारत देश हा कुठेतरी थोड्या प्रमाणात कमी पडतो आहे. तर मला असं वाटते की आपण युवा पिढी या आत्मनिर्भर भारतासाठी समाज माध्यमांच्या मदतीने जनजागृती करून ब्रेन ड्रेनला थांबवण्यात आपले योगदान देऊ शकतो
व जसे ज्याप्रमाणे आपणाला आपली युवा शक्ती जोपासण्याची गरज आहे, त्याचप्रमाणे आपणाला आपले सांस्कृतिक वारसास्थळ जोपासण्याची देखील तेवढीच गरज आहे. कारण ते आत्मनिर्भर भारतासाठी आर्थिक क्षेत्रातली एक चांगले सोर्स आहे. तर आपले सांस्कृतिक वारसास्थळ देखील आपल्याला जोपासणे तेवढेच महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आज आपल्या सांस्कृतिक वारसास्थळावर कुठेही काही लिहून ठेवलेलं असतं, कुठेही कचरा टाकलेला असतो. मग यासंबंधी आपण काय करू शकतो? तर आपण युवा पिढी यासंबंधी सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यमाच्या मदतीने जनजागृती करू शकतो. आणि परीक्षक महोदय, मला एक स्वस्तिवाचन मंत्र इथे नक्कीच उच्चारावासा वाटतो. आनो भद्राः क्रतुर्यन्तु, आनो भद्राः क्रतुर्यन्तु विश्वतोद्धासो अपरिताः उद्भिदाः. अर्थात विश्वाच्या चहुदिशांचे चांगले विचार आमच्यापर्यंत यावेत. आणि सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यम देखील विश्वाच्या चहुदिशांचे चांगले विचार आमच्यापर्यंत सतत घेऊन येत असते. फक्त गरज आहे ती त्या समाज माध्यमाचा चांगला वापर करण्याची. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद.